സത്യമുള്ളൂ, ബാക്കിയെല്ലാം അസത്യമാണ്. അപ്പോൾ അങ്ങനെയുള്ള ഒരു ലോകത്ത് നമ്മൾ എപ്പോഴും ഭഗവത് ഉപാസനയിൽ ശ്രദ്ധ കേന്ദ്രീകരിക്കണം എന്നാണ് ഇദ്ദേഹം ഇപ്പോൾ ഇവിടെ പറഞ്ഞത്. सत्यम परम धीमहि। बड़े बड़े महात्माओं ने केवल हमें बहुत विषम परिस्थिति में झूठ बोलना चाहिए। हमें झूठ तब बोलना चाहिए जब किसी की जान बच रही हो, किसी का कल्याण हो रहा हो, लोक हित की परंपराओं का सम्मान हो रहा हो और किसी का जान बच रहा हो, तो हमें झूठ बोलना चाहिए। अन्यथा हमें निरंतर सत्य ही भाषण करना चाहिए। सत्यम परम धीमहि। സത്യമാണ് പരമമായ ധർമ്മം. എന്നാൽ ചില അവസരങ്ങളിൽ നമുക്ക് അസത്യം പറയാം. ഏതൊക്കെ അവസരങ്ങളിൽ? ഒരാളുടെ ജീവൻ രക്ഷിക്കാൻ, അങ്ങനെയുള്ള അവസരങ്ങളിൽ കള്ളം പറയുന്നതിൽ കുഴപ്പമില്ല. എന്നാൽ ബാക്കി അവസരങ്ങളിലെല്ലാം നാം സത്യത്തെ മുറുകെ പിടിക്കണം. അതാണ് ഇപ്പോൾ ഇദ്ദേഹം ഇവിടെ പറഞ്ഞത്. इदानीं सत्यम परम धीमहि। बड़े बड़े महात्माओं ने सत्य का वंदन करने के लिए अपने शरीर का न्यौछावर कर दिया, शरीर को समर्पित कर दिया। भगवती की उपासना में, माँ की उपासना में, महादेव की उपासना में, राम की उपासना में, कृष्ण की उपासना में बड़े बड़े महापुरुषों ने अपने शरीर को समाप्त कर दिया। तो इसलिए शरीर माध्यम खलु धर्म साधनम, शरीर माध्यम खलु धर्म साधनम। शरीर एक माध्यम है मंदिर में आने का। तो इसलिए शरीर परमात्मा ने मुझे दिया है, तो हम भगवती की उपासना करें। शरीर हमें परमात्मा ने दिया है, तो हम जप करें। शरीर हमें परमात्मा ने दिया है, तो हम तप करें। शरीर हमें परमात्मा ने दिया है, तो हम अनुष्ठान करें। शरीर हमें परमात्मा ने दिया है, तो हम किसी का हित करें। അതായത് ഇപ്പോൾ സ്വാമിജിയുടെ പറഞ്ഞത്, നമുക്ക് ശരീരം കിട്ടിയിരിക്കുന്നത് ഭൂമിയിൽ പല പല കാര്യങ്ങൾ ചെയ്യാനുണ്ട്. എന്നാൽ ആ ശരീരം ഉപയോഗിച്ച് നമ്മൾ ഭഗവാനെ ഉപാസിക്കണം. ശരീരം ഭഗവാനെ ഉപാസിക്കാനുള്ള ഒരു മാധ്യമമാണ്, ഒരു മാർഗമാണ് എന്നാണ് സ്വാമിജി ഇപ്പോൾ പറഞ്ഞത്. यही जग जन्म उपदेश तुम्हारा, किसी महापुरुष ने लिखा। उपदेश क्या है? उपदेश वो है, उप कहते हैं परमात्मा को, देश कहते हैं अर्थात उसके वचन को सुनाया जाए। उस परमात्मा के संदेश को आप तक पहुंचाने का अर्थ उपदेश है। तो उपदेश सुनने मात्र से, उपदेश का श्रवण करने मात्र से हमारा, आपका और विश्व का कल्याण हो सकता है, सबका कल्याण हो सकता है। അതായത് ഉപദേശം എന്ന പദം, ഉപം എന്നാൽ പരമാത്മാവ്, ദേശം എന്നാൽ നിങ്ങളിലേക്ക് എത്തുക. അപ്പോൾ പരമാത്മാവിനെ പറ്റിയുള്ള സന്ദേശം നിങ്ങളിലേക്ക് എത്തുമ്പോഴാണ്, നിങ്ങൾ അത് മറ്റുള്ളവരിലേക്ക് എത്തിക്കുമ്പോഴാണ് നിങ്ങളുടെ എന്താ പറയുക സംതൃപ്തി, നിങ്ങളുടെ സന്തോഷം, അങ്ങനെ മറ്റുള്ളവരിലേക്ക് എത്തിക്കുമ്പോൾ അവരുടെ സന്തോഷം, അങ്ങനെ ഈ വിശ്വത്തിന് മൊത്തം സന്തോഷം ഉണ്ടാകുമെന്നാണ് സ്വാമിജി ഇപ്പോൾ പറഞ്ഞത്. वेद का एक मंत्र है, हरे ओम अग्निमिले पुरोहितम यज्ञस्य देव पृथ्वीजम होतारम रत्नधातमम। अग्निर्वै देवता, अग्निर्वै ब्राह्मण, अग्निर्वै मानवा, अग्निर्वै साधका। अग्नि के समान कोई तेजस्वी यदि संसार में है तो वो साधक है। अग्नि के समान कोई बलवान है तो वो साधक है। अग्नि के समान कोई तेजस्वी है तो वो साधक है। अग्नि के समान कोई पुरुषार्थवादी समर्थ है तो वो साधक है। इसलिए साधन धाम मोक्ष कर द्वारा, साधन धाम मोक्ष कर द्वारा पाइन जे परलोक सवार। साधना ही एकमात्र माध्यम है उस परमात्मा को पाने का। तो इसलिए हम साधना करेंगे, साधन करेंगे, साधना करेंगे, उपासना करेंगे, कर्मकांड के प्रति, पूजन के प्रति। आज इस लक्ष्मी नारायण टेम्पल, क्योंकि मेरा अपना टेम्पल है, ऐसा मुझे लगता है कि मेरा है। मैं जब भी एलपी या केरला आने का कार्यक्रम बनाता हूँ तो मेरा महालक्ष्मी मंदिर आने का, लक्ष्मी नारायण टेम्पल आने का मेरा मन सबसे पहले बनता है कि मैं यहाँ आऊँ। प्रकाश स्वामी जी मेरे बहुत प्रिय हैं, मैं इनसे मिलूँ, भगवती से मिलूँ और भगवती के चरणों में आत्मनिवेदन करूँ। आत्मनिवेदन, महात्मा साधु संत क्या करते हैं? आत्मनिवेदन करते हैं। तो आत्मनिवेदन के साथ भगवती का वंदन, भगवती को प्रणाम, महादेव का चिंतन,
महादेव भी भगवती का चिंतन करते हैं और भगवती महादेव का यश बढ़ाती है, महादेव की रक्षा करती है। इसलिए हर पल हर समय जब हम कहीं भी तीर्थ में, मंदिर में, देवस्थान में जाएं तो हम माला लेकर के जाएं और बैठ करके भगवती के मंदिर में बैठ करके इस बीज मंत्र का जप करें। महादेव के मंदिर में जाएं तो नमः शिवाय 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 नमः शिवाय। नारायण के मंदिर में जाएं तो नमो भगवते वासुदेवाय नमो भगवते वासुदेवाय नमो भगवते वासुदेवाय नमो भगवते वासुदेवाय नमो भगवते वासुदेवाय। इस प्रकार से हम कहीं भी जाएं तो हम उस देवता का मंत्र जपते रहें। मंत्र जाप मम दृढ़ विश्वासा, मंत्र जाप मम दृढ़ विश्वासा, पंचम भगति सुवेद प्रकाशा, छठदम शील निरति बहुकर्मा, निरत निरंतर सजन धर्मा। इसलिए जो साधु संत होते, सज्जन होते हैं, वो निरंतर सज्जनता का परिचय कैसे देते हैं? सेवा से। परोपकाराय सताम विभूतयः, निरंतर दूसरों का उपकार, भगवान के सेवा के साथ साथ दूसरों का उपकार करना ही सज्जन का धर्म है और सज्जन का लक्षण है, सज्जन का परिचय है। इसलिए इस लक्ष्मी नारायण मंदिर में आकर के मुझे अत्यंत आनंद की अनुभूति होती है। मैं भगवती से खूब प्रेम करता हूँ। मेरी माई भगवती है, मेरे महादेव मेरे आराध्य है और मैं भगवती और महादेव की आराधना में अपने शरीर को भगवती और महादेव को समर्पित कर रखा हूँ। तो आप सबके सब बधाई के पात्र हैं, आशीर्वाद के पात्र हैं कि प्रकाश स्वामी जी जैसे अच्छे सज्जन व्यक्ति को आपने यहाँ पाया है। और लक्ष्मी नारायण टेम्पल के जितने भी प्रबंधक, जितने भी ट्रस्टी हैं, सबके सब साधुवाद के पात्र हैं, आशीर्वाद के योग्य हैं, सब धन्यवाद के पात्र हैं। और मैं इतना कहना चाहूँगा कि आप निरंतर मंदिर से, परंपराओं से, साधु संतों से और जप से जुड़े रहें, कल्याण होगा आपका। അദ്ദേഹം ആദ്യം പറഞ്ഞത് വേദത്തിലുള്ള അഗ്നിയുടെ മന്ത്രത്തെ പറ്റിയാണ്, അഗ്നിയുടെ മഹത്വത്തെ പറ്റിയാണ്. നമ്മുടെ സംസ്കാരത്തിൽ അഗ്നിക്ക് എത്ര പ്രാധാന്യമുണ്ടോ അതിനെ പറ്റിയാണ് സ്വാമിജി ആദ്യം പറഞ്ഞത്. പിന്നെ അദ്ദേഹം സത്യത്തിന്റെ മഹത്വത്തെ പറ്റി പറഞ്ഞു. നമ്മൾ ഓരോ ഭഗവാനെ കാണുമ്പോൾ, മഹാദേവനെ കാണുമ്പോൾ മഹാദേവന്റെ മൂലമന്ത്രം, ഭഗവതിയെ കാണുമ്പോൾ ഭഗവതിയുടെ മൂലമന്ത്രം, മഹാവിഷ്ണുവിനെ കാണുമ്പോൾ മഹാവിഷ്ണുവിന്റെ മൂലമന്ത്രം ജപിക്കുക. ജപത്തിന് എത്ര പ്രാധാന്യം നമ്മുടെ സംസ്കാരത്തിനുണ്ടോ അതാണ് സ്വാമിജി ഇപ്പോൾ ഇവിടെ പറഞ്ഞത്. നമ്മൾ ജപിക്കുക. സാധു സന്യാസിമാരൊക്കെ അവരുടെ ശരീരം ഭഗവാന് വേണ്ടി സമർപ്പിച്ചിരിക്കുകയാണ്. അപ്പം നമ്മളും നമ്മുടെ ശരീരവും നമ്മളുടെ മനസ്സും ഭഗവാനിലേക്ക് അർപ്പിക്കുക എന്നാണ് ഇദ്ദേഹം പറഞ്ഞത്. അവരുടെ സേവനത്തിനായി, ഭഗവാന്റെ സേവനത്തിനായി, സർവോപരി മാനവ സേവയ്ക്കായി നമ്മുടെ ശരീരവും മനസ്സും അർപ്പിക്കുക എന്നാണ് സ്വാമിജിയുടെ പറഞ്ഞതിന്റെ സാരാംശം. इसलिए आप सबके सब जब भी कहीं तीर्थ में, मंदिर में, धर्म में और रति में अर्थात धर्म की रति में आपका मन लगे तो आपके पास माला हो, आपके पास माला हो, नहीं तो हाथ का माला। यहाँ से शुरू करें। ओम ग्रीक क्लीं चामुंडाय विच, 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 ओम ग्रीक क्लीं चामुंडाय विच। ये 11 बार हो गया। 11 या 33, 11 बार 3 बार करेंगे तो 33 हो जाए। तो कम से कम भगवती के समीप आंखें बंद करके, हे माँ मैं रक्षा करूं, देहि सौभाग्य मानुषम, देहि मैं परमं पदम, रूपम देहि जयम देहि, यशो देहि दिशो जय। हे माँ मुझे यश दो, हे माँ मुझे ज्ञान दो, हे माँ मुझे बुद्धि दो, हे माँ मुझे बल दो, हे माँ मुझे ऐश्वर्य दो और हे माँ मुझे रूप दो। ये तभी संभव होगा जब आंख बंद करके हम माँ के सामने बैठ करके, आंखें बंद करके माँ का चिंतन करते हुए जप करेंगे। അതായത് ഇദ്ദേഹം പറഞ്ഞത് നമ്മൾ അമ്മയുടെ അടുത്ത് പോകുമ്പോൾ അമ്മയുടെ മൂലമന്ത്രം 11 തവണ ജപിക്കുക എന്നാണ്. 11 × 3 33 തവണ നമ്മൾ അമ്മയുടെ മൂലമന്ത്രം ജപിക്കുമ്പോൾ ഓം ചാമുണ്ഡായ മൂലമന്ത്രം ജപിക്കുക. അങ്ങനെ ജപിച്ചു കഴിഞ്ഞാൽ നമ്മുടെ ആഗ്രഹം നമ്മൾ അമ്മയോട് പറയുമ്പോൾ അത് അവിടെ
താമസിച്ചു തരും എന്നാണ് സ്വാമിജി ഇപ്പോൾ പറഞ്ഞത്. इसलिए आप सब बधाई के पात्र हैं, साधुवाद के पात्र हैं, आशीर्वाद के पात्र हैं। और लक्ष्मी नारायण टेम्पल एलपी ये मेरा मंदिर है। मैं जब भी यहाँ आता हूँ मेरा यहाँ आने का मन करता है और मैं यहाँ जरूर आता हूँ। സ്വാമിജി ഇപ്പോൾ പറഞ്ഞത് ലക്ഷ്മീനാരായണ ക്ഷേത്രത്തിൽ നമുക്ക് ഓരോരുത്തർക്കും വരാൻ കഴിയുന്നത് നമ്മുടെ ജന്മ സുഹൃത്തുക്കളാണ്. സ്വാമിജി പ്രകാശ് സ്വാമിയെ പോലുള്ള ഒരാളെ കാണാൻ കഴിയുന്നതും ഭഗവതിയുടെ സേവനത്തിൽ ഏർപ്പെടാൻ കഴിയുന്നത് നമ്മുടെ ഏവരുടെ ജന്മ സുഹൃത്തുമാണ് എന്നാണ് അദ്ദേഹം പറഞ്ഞത്. പിന്നെ അദ്ദേഹം പറഞ്ഞു ഈ ക്ഷേത്രം അദ്ദേഹത്തിന്റെ ഒരു ക്ഷേത്രമായിട്ടാണ് അദ്ദേഹം കാണുന്നത്. അപ്പോൾ അദ്ദേഹം എപ്പോൾ ആലപ്പുഴയിൽ വന്നാൽ എപ്പോൾ കേരളത്തിൽ വന്നാൽ ഈ ക്ഷേത്രത്തിൽ അദ്ദേഹം വരും എന്നാണ് സ്വാമിജി. बहुत सुंदर। नमः पार्वती पतये। जब भी नमः पार्वती पते हो दोनों हाथ को खड़ा कर दे। അതായത് ഇദ്ദേഹം നമഃപാർവതി പതയേ എന്ന് പറയുമ്പോൾ നമ്മൾ കൈകൾ ഉയർത്തി ഹര ഹര മഹാദേവ नमः पार्वती पतये। हर हर महादेव। महादेव। पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते। ओम शांति शांति शांति।